नमस्कार मित्रांनो, आज 27 फेब्रुवारी कुसुमताई शंकरराव चव्हाण यांचा स्मृती दिन आहे। त्यांच्या संदर्भामध्ये प्रेरणादायी व्यक्तिमत्व स्वर्गीय कुसुमताई शंकरराव चव्हाण हा जो माझा लेख आहे, या लेखांच्या संदर्भात आपल्याला आम्ही काही त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर ठेवणार आहे। कुसुमताई माधवराव पाटील ह्या पूर्वाश्रमीच्या मग त्या शंकरराव चव्हाण साहेबांच्या जीवनात आल्या आणि कुसुमताई शंकरराव चव्हाण झाल्या। आता हा जो विवाह संबंध निर्माण होण्याचे जे काही कसे झाले, तर शंकरराव चव्हाण यांचे बंधू नारायणराव चव्हाण हे सिव्हिल जज म्हणून नांदेडला होते। त्यावेळी त्यांचा आणि त्यांची मैत्री माधवराव पाटील यांच्याशी होती। या माधवराव पाटलांच्या मैत्रीतूनच हा विषय निघाला लग्नाचा, शंकरराव चव्हाण यांच्या लग्नाचा, कुसुमताई यांच्या लग्नाचा, आणि त्यातून हे सौर संबंध निर्माण झालेले आहेत। पूर्वीच्या कुसुमताई पाटील ह्या कुसुमताई चव्हाण झाल्यात आणि लग्न हे अतिशय साध्या पद्धतीने झालेलं आहे। आणि साध्या पद्धतीने लग्न, काही जणांना साध्या पद्धतीने लग्न झालं तर इम्प्रेशन वगैरे डाऊन होईल असं वाटते, पण तसं काही त्यांचं इम्प्रेशन डाऊन झालं नाही। साध्या पद्धतीने लग्न त्यांचं झालेलं आहे आणि ते साध्या पद्धतीने लग्न हे दोघांनी आनंदानं स्वीकारलेलं आहे। आता ही मानसिकता यासाठी आपण तयार करणं गरजेचं आहे की आपण साध्या पद्धतीने लग्न केलं म्हणजेच साध्या पद्धतीने लग्न नाही केलं, मोठंच लग्न केलं म्हणजेच आपलं जीवन सुखी होते, असं काही नाही। तर मित्र, आणखीन एक आपल्याला एक महत्त्वाचा पैलू मी सांगू इच्छितो। त्यांचं लग्न ठरलं आणि कुठलाही हुंडा न घेता ते लग्न जुळलेलं आहे आणि लग्न करण्याचा विचार झाला तेव्हा लग्नाची तिथी काढण्याचा विषय आला आणि पुरोहितांनी सांगितलं की आता लग्नाच्या तिथी नाहीत। तर लग्नाच्या तिथी, कारण तिथीनुसार लग्न ते मुहूर्त वगैरे असं बघितलं जातं। मुहूर्तावर लग्न तारीख ठरवली जाते, वेळ ठरवला जातो, पण मुहूर्तावर लग्नच होत नाही बऱ्याचदा। तरी पण मुहूर्ताची आणि तिथीचा आग्रह असतो, कारण काही जणांना तिथी म्हणजे फार मोठा विषय वाटत असतो। पण कुसुमताई आणि शंकरराव चव्हाण साहेबांचं लग्नाचा विषय जेव्हा आला तेव्हा तिथी नाहीत असं पुरोहितांनी सांगितलं। तेव्हा शंकरराव चव्हाण साहेबांचे वडील भाऊराव चव्हाण साहेब काय म्हणाले, कसली तिथी आणि कसलं काय, तुमच्या आमच्यासाठी जो सोयीचा दिवस असेल तीच शुभतिथी, असं भाऊराव चव्हाणांनी सांगितलं। आणि त्यानुसार लग्न आंध्र प्रदेशातील बासर येथे करण्याचं ठरलं, पण त्यांनी पुन्हा ते लग्न बासरच्या ऐवजी नांदेड येथेच करणं सोयीचं राहील म्हणून त्यांनी नांदेड येथेच अतिशय साधे पद्धतीनं त्यांचं लग्न झालं। म्हणजे तिथी नाही, हुंडा नाही, हुंडा नाही घेतलं तरी पुढचं आयुष्य प्रगतिशील होते आणि तिथीनुसार लग्न नाही केलं तरी पुढचं आयुष्य प्रगतीच्या दिशेनं जाते। हे या दोन यांच्या शंकरराव चव्हाण साहेबांची त्यांची जी झेप आहे ते पुढं आपल्या लक्षात येईल। आता राहिला दुसरा विषय, आपल्याला एक असं सातत्यानं वाटत राहते की आपलं सगळं काही मनासारखं घडावं तरच संसारामध्ये म्हणजे भव्य दिव्य
म्हणजे चांगलं घर, चांगल्या गाड्या, चांगल्या घोड्या, मोठं बँक बॅलन्स, म्हणजे सगळं तुमचं बँक बॅलन्स किती आहे, गावाकडे शेती आहे का, शेती आहे का, बँक बॅलन्स आहे का, चांगली नोकरी आहे का, हे सगळं पाहिलं जातं. पुण्यात मुंबईत फ्लॅट आहे का, हे सगळं म्हणजे सगळी सोय बघून बरेचसे लग्न होतात. सगळे सोयीसुविधाही होऊन देखील सांसारिक जीवन किती जणांचे यशस्वी आहेत हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. परंतु आहे त्या सिच्युएशनमध्ये, आहे त्या परिस्थितीमध्ये एकमेकाशी समर्पित भावनेनं वागून संसार हा साधनापेक्षा एकमेकाविषयीच्या अतिशय प्रेमाच्या सानिध्याने सुखकर होत असतो. साधनं, जीवनावश्यक साधनं लागतातच, परंतु साधनाचा एवढा हव्यास, एक जणांनी तर मला सांगितलं, लग्नामध्ये एवढी भांडी आम्ही खरेदी केलीत, एवढी आम्ही भांडी खरेदी केलीत, आता ती पोत्यात बांधून आम्ही वर टाकून दिलेली आहेत, कारण काय करायचं, तेवढे लागतच नाहीत, कारण एक दोघंच, मग काय करायचे तेवढे लय भांडे. म्हणजे भांड्यांचा हव्यास एवढा की लोकांना दाखवायचा नाही. रुखवताच्या सामानामध्ये प्रचंड खर्च. कदाचित काही जण तर बापाला शेत विकून टाकून किती दे मला, कारण दाखवायचे, पुढचेच फोटो त्याच्या फोटोतले बघायचे, एवढे होते, मग माझे फोटो मध्ये दिसले पाहिजे रुखवताचे फोटो. तर मित्र, हे सांगायचा हेतू आहे की कुसुमताई चव्हाण या अतिशय साध्या पद्धतीने जगल्या. याचा कटला हव्यास त्यांनी केला नाही. एका रूम मध्ये राहिल्या, एका रूम मध्ये राहून त्यांनी संसार केलेला आहे. आणि साध्या पद्धतीनं हे जे संस्कार आहे, ग्रामीण भाग कुसुमताईंनी पाहिलेला होता. ग्रामीण भागातलं दारिद्र्य त्यांनी पाहिलेलं होतं. किती कठीण परिस्थिती, कारण त्यांनी ते शेतकऱ्यांची मुलगी असल्यामुळे गावातली खडाबाळापूर हे तसं गावच, त्या गावामधली गोरगरीब माणसं कशी जगतात त्यांनी बघितले होतं. आणि त्यापेक्षा त्यांचं माहेर बऱ्या चांगल्या स्थितीत होतं. तरी त्यांच्या मनामध्ये कुठेतरी ह्या गोष्टी होत्या की साध्या पद्धतीने माणसं खूप जगतात, तरी एका रूममध्ये राहून जगणं आज कोणाला जर सांगितलं तर त्यांना ते सहन न होणार आहे. यांचं जीवन आपण जर समजून घेतलं तर ते सहन होण्याची थोडीशी कॅपॅसिटी वाढू शकते, एवढाच तो भाग आहे. तर त्यांचं 1943 मध्ये लग्नानंतर शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई चव्हाण या हैदराबाद येथे गेल्या. सुंदरबागेमधील वकील वसंतराव मुखेडकर यांच्या वाड्यामध्ये एका खोलीत चव्हाण दाम्पत्यांनी आपला संसार सुरू केलेला आहे. यावेळी चव्हाण साहेबांचं अजून शिक्षण पूर्ण झाले नव्हतं, हे लक्षात ठेवा. त्यांनी अगोदरच कमवा आणि शिका या तत्वाचा अवलंब करून ट्युशन घेऊन चालू होतं. त्यामध्ये परत संसार सुरू झाला. ते कॉलेज करणं, ट्युशन घेणं, या सगळं, आणि रात्री आल्यानंतर पुन्हा अजून रात्री अभ्यास, असा त्यांचा दिनक्रम चालू होता. म्हणजे आपला नवरा ट्युशन घेऊन संसाराचा गाडा सांभाळतोय, शिक्षण घेतोय, अतिशय कष्ट करतोय, याची जाणीव कुसुमताईंना असल्यामुळे त्याने कुठल्याही गोष्टीचा फारसा हव्यास न करता आहे त्यामध्ये त्यांनी सुखानं संसार केला. त्यांनी श्रमाची कधी लाज बाळगली नाही. जी माणसं कष्टापासून डिस्कनेक्ट होतात त्या माणसाच्या जीवनात समाधान नाही लाभत. ज्यांना कष्टामध्ये, श्रमामध्ये, कामामध्ये आनंद होतो ती माणसं आनंदी राहतात. कामामध्ये आनंद ज्यांना वाटतो
ती माणसं सुखी राहू शकतात, समाधानीच राहू शकतात. म्हणून कुसुमताई चव्हाण यांना कामाची अतिशय आवड. मग भांडी घासणे असेल, नळावरचं पाणी भरणं असेल, चुलीवरचा स्वयंपाक करणं असेल, ही सगळी कामं ते स्वतः करायच्या. कारण मोलकरीणला देण्या इतके पैसे त्यांच्याकडे नव्हते आणि त्यांची मानसिकताही नव्हती, काही आवश्यकताही नाही. कारण आपल्याला जेव्हा आपण हातपाय थकलेले असतील तेव्हा माणसांची मदत नक्की लागते आणि ते घेतलीच पाहिजे. परंतु जेव्हा आपण बसून राहायचं आणि इतरांकडून काम करून घेणं म्हणजे, आणि कशामुळं तर आपल्याला सांगता येतं आमच्याकडे मोलकरी नाही बरं का, हां मोलकरी नाही आहे का, हां आहे, ठीक आहे, ठेवा ठेवा. म्हणजे केवळ सांगण्याचं नाही, मदतीला घ्या. किती माणसं लागले तर तेवढे मदतीला घ्या. तुमच्या याबद्दलचा विषय नाही आहे. तर गरज नसताना केवळ दाखवेगिरीच्या नादात समाज आज लागलेला आहे. आणि परत कामामधून व्यायाम होतो थोडा, कामामधून व्यायाम न करता व्यायामाला वेगळा वेळ द्यायचा, अजून व्यायाम करून घेण्यासाठी पैसे, तिथं पैसे द्यायचे. कामात आपण तुम्ही काम करा, कामातूनही बराचसा व्यायाम होतो. आणि इतरही ॲक्टिव्हिटी, योगासन, प्राणायाम, ध्यान, धारणा, फिरणं हे सुद्धा तुम्ही करू शकता, असं नाही. परंतु हे सांगण्याचा हेतू आहे त्या कामामध्येच एवढ्या कार्यमग्न राहायच्या, त्यासाठी त्यांना कुठला अन्य समाधान मानण्यासाठीचे वेगळे छंद जोपासण्याची आवश्यकता नव्हती. पुढच्या काळात तर त्यांनी शेतीमध्ये सुद्धा, नांदेडला धनेगाव येथे असेल किंवा दिल्लीमध्ये असताना सुद्धा जी काही जागा मिळते त्यात त्यांनी जे काही भाजीपाला असेल, हे असेल, ते असेल, काही त्याची पण लागवड आणि जोपासना करण्यामध्ये त्यांनी वेळ दिला. म्हणजे बघा, ही गोष्ट यासाठी मी सांगत आहे, आपण जेव्हा जमिनीशी कनेक्ट असतो, मातीशी कनेक्ट असतो, पाण्याशी, मातीशी, चिखलाशी कनेक्ट असतो ना, ते निसर्गोपचार तज्ज्ञ सुद्धा सांगतात की तुम्ही आता मातीशी कनेक्ट राहा, चिखला मातीशी कनेक्ट राहा, तर तुमच्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडतात. सांगायचा हा हेतू ह्या माध्यमातून आपल्याला आहे की त्यांनी गृहमंत्री पदापर्यंत शंकररावजी चव्हाण साहेब गेलेले असतानाही कुसुमताई धनेगाव येथे आल्यानंतर त्या स्वतः शेतामध्ये वावरायच्या, शेतात काम सुद्धा करायला त्यांना आनंद वाटायचा. ही गोष्ट यासाठी महत्वाची आहे की साधेपणानं जीवन जगणं, सत्ता असते अथवा नसते, सत्ता आहे म्हणजेच आयुष्य आहे, सत्ता नाही म्हणजे आयुष्य नाही असं नाही. काही जणाला सत्ता गेली म्हणजे आता आयुष्य काहीच नाही असं वाटायला लागतं. मित्र, आयुष्य हे सत्तेवर किंवा साधनावर अवलंबून नाही, तर आयुष्य हे चांगल्या साधनेवर अवलंबून आहे. तर यानंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा मी या निमित्तानं आपल्याला सांगणार आहे. जेव्हा कुटुंबामध्ये पती आणि पत्नी एकमेकाच्या ध्येयासाठी समर्पित भावनेनं सहकार्य करतात, त्या कुटुंबामध्ये प्रगती होते, त्या कुटुंबामधली माणसं मोठी होतात. शंकरराव चव्हाण साहेबांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली जी हैदराबादमध्ये निजामाच्या विरोधात जे वातावरण तापलेलं होतं, त्या वातावरणामध्ये वंदे मातरम चळवळ सुरू झाली. त्या वंदे मातरम चळवळीमध्ये सहभाग घेतला. मित्र, ह्या वंदे मातरम चळवळीमध्ये त्यांनी चळवळ घेतल्या. निजाम सरकारने ह्या वंदे मातरम गीतावर बंदी घातली, फतवा काढला, तरी विद्यार्थी त्याचा आग्रह धरला वंदे मातरम गीताचा. आणि मग कॉलेजचं शिक्षण चालूच होतं त्यांचं, लॉचं. तर त्यांना तात्पुरत्या स्वरूपात काढून टाकण्यात आलं की तुम्ही या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेताय ना, म्हणजे विधायक कार्य होतं, स्वातंत्र्य मिळवून देणं. पण त्या निजामाच्या दृष्टिकोनातून त्यांना ते सोयीचं नव्हतं ना, गैरसोयीचं. आणि एखादा माणूस आपल्या गैरसोयीचं वाटू लागला, त्याचं विधायक असू शकते, पण त्यांचं गैरसोयीचं वाटू लागलं की अशी माणसं वागतात. मग निजाम सरकारने त्यांना काढून टाकलेलं होतं. यानंतर
त्यांनी ती लॉची कंप्लीट झाली डिग्री, तरी पण त्यांनी लॉ कंप्लीट केलं तरी त्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे ही भावना आणि भूमिका घेऊन जगले. आता मला सांगा, आता त्यांची परिस्थिती फारशी आर्थिक चांगली नव्हती, कारण वडील शिक्षक, सगळ्या संसाराचा भार सांभाळत आता यांनी नोकरी करून, वकिली करून आपलं जीवन सुखी समृद्ध भव्य दिव्य वगैरे आपल्याला असं वाटते ना, ते न करता त्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतला आणि उमरखेड कॅम्प येथे ते सहभागी झाले. शंकरराव चव्हाण साहेब त्यासोबतच कुसुमताई आल्या उमरखेड कॅम्पला, त्यांच्या सोबतच राहिल्या. ही गोष्ट या निमित्तानं आपल्याला सांगण्याचा हेतू हा आहे की हा पैलू फारशा लोकांच्या समोर येत नाही. कारण त्या उमरखेड कॅम्प येथे त्यांच्याकडे जी जबाबदारी होती चव्हाण साहेबाकडे, ती जबाबदारी सांभाळताना त्या उमरखेड कॅम्प येथील आल्या आणि या ठिकाणी त्यांना कन्यारत्न झाले. ते कन्यारत्नाचं नाव आहे पुष्पा. या पुष्पा शंकरराव चव्हाण ह्या पुढं पुष्पा आप्पासाहेब पाटील झाल्या. धुळ्याला त्यांना धुळे येथे त्या सध्या राहतात. म्हणजे 13/8/1949 रोजी ह्या पुष्पाताईंचा जन्म झालेला आहे. म्हणजे किती अडचणीच्या प्रसंगी, किती आता बऱ्याचदा लग्न झाल्यानंतर कन्यारत्न झालं, हे दुसरं कन्यारत्न आहे पुष्पाताई. म्हणजे अगोदर स्नेहलताताई, बऱ्याचदा ना 6-6 महिने आराम, अगोदरच सगळं सिस्टमॅटिक. तर हे रणांगणावर येऊन राहणं आणि तिथं अशा म्हणजे चांगल्या कामासाठी गैरसोयीचाही स्वीकार आपण करायला पाहिजे आणि आपण तशी साथ दिली पाहिजे, ही भूमिका त्यांची राहिली. हे या निमित्तानं मी आपल्याला सांगतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांना एक पुढच्या काळामध्ये वावरत असताना शंकरराव चव्हाण साहेब नांदेडला आले, नांदेडला नगराध्यक्ष झाले. नगराध्यक्ष पदावर असताना ते अतिशय साधेपणानं वावरत होते. त्यांच्याकडे एकच सायकल होती आणि एकच सायकल तेही सासऱ्याने दिलेली, त्या सायकलवर ते नगराध्यक्ष कार्यालयात जायचे. आता हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण हे एका सायकलवर नगराध्यक्ष जातो, हा ते क्रांतिकारक गोष्ट आहेच, महत्वाची गोष्ट आहेच. परंतु अशा गाड्या घोड्याचा हव्यास त्यांनी कुसुमताईंनी बाळगला नाही. पण पुढे आयुष्यात त्यांचं सगळं आलं. परंतु ही गोष्ट आहे की त्या काळात काही दिवस संयमाचे, काही दिवस अडचणीचे आयुष्य असतात. ही गोष्ट त्यांना मनोमनी जाणलेली होती आणि पुढं मग त्यांनी वाटचाल केली. म्हणा इतर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जी माणसं अडून बसतात, ती माणसं तिथेच थांबतात. प्रतिकूल परिस्थिती असतानाही अडून न बसता वाटचाल पुढं करत राहणं, हा मंत्र त्यांनी दिलेला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. पुढे ते मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतरही मुंबईमध्ये त्यांचं घर नव्हतं स्वतःच. मुख्यमंत्र्याचा बंगला त्यांना सोडावा लागला आणि बंगला सोडावा लागलेला असताना एक आमदार निवासमध्ये त्यांची एक खोली होती. त्या खोलीमध्ये त्यांनी संसार थाटला. खरं तर त्यावेळी एका खोलीमध्ये राहणं, संसार करणं, तर कुसुमताईंना शंकरराव चव्हाण साहेबांनी एक सल्ला दिला होता की आपण नांदेडला
बिराड थाटा, नांदेडला थांबा, मग तुम्हाला हे बघा. एका मुख्यमंत्र्यांना घर नसावं स्वतःचं, म्हणजे ही गोष्ट आपल्याला वाटते की त्यांनी हे स्वतःहून स्वीकारलेली आहे. कारण भ्रष्टाचारापासून दूर राहायचं म्हणून त्यांनी ते स्वीकारले. त्यांच्याच त्यांनी एक जे लेख लिहिलाय शंकरराव चव्हाण साहेबांवर, त्या लेखामध्ये त्यांनी या संदर्भात काय म्हटलंय, राहण्याच्या घर देता का हो घर, ही परिस्थिती त्यांच्यावर जेव्हा आली. तर हा लेख आहे त्यांचा, तुम्ही त्या लेखाचं नाव सांगतो तुम्हाला, स्वामीजींचा कानमंत्र जपणारे साहेब, आणि हा गौरव ग्रंथामध्ये आलेला लेख आहे. या गौरव ग्रंथाचे संपादक आहेत डॉक्टर सुरेश सावंत. त्या गौरव ग्रंथाचं नाव आहे आधुनिक भगीरथ नामदार शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी गौरव ग्रंथ. हा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर त्यांनी या संदर्भात त्यानंतर त्यांनी असं म्हटलंय, आमदार निवासातील त्या तळमजल्यावर एका खोलीत 2-3 कपाटाचा आडोसा लावून आम्ही आमचा संसार थाटला. जवळपास 6 महिने आमचा संसार इथे चालला होता. एकाच खोलीत कपाटा लावून 2 खोल्या. बघा, हे मुख्यमंत्र्यांची पत्नी अशी वागते, हे पुढं कधी कोणाला सांगितलं तर चमत्कार वाटेल. हे असं झालंच नाही. पण हे इतिहासावरही विश्वास नसावा इतकी ही घटना आहे. आणि हे सत्य आहे. याचे सगळे डॉक्युमेंटेशन आहे, सगळे यांचे साक्षीदार आहेत. अनेक लेखामध्ये उल्लेख आलेला आहे. त्यांच्या कुसुमांजली या ग्रंथात याचे उल्लेख आहेत, गौरव ग्रंथात आहे. हे इतिहास अनेकांनी अनुभवलेला आहे, पाहिलेला आहे. तर त्यांनी असं लिहिले, आमदार निवासातील वास्तव्यानंतर मोठ्या मुश्किलीने एक घर 10 महिन्यासाठी भाड्यानं मिळण्यात आम्हाला यश आलं. पण इथेही दुर्दैव आढळलं. करारनाम्यातील चुकीमुळे मुदतीपूर्वीच घरमालकानं आम्हाला घराबाहेर काढलं आणि पुन्हा एकदा मुंबईत घरासाठी वणवण सुरू झाली. म्हणजे घर देता का घर. मुंबईत आम्हाला राहायला घरच मिळालं नाही. घर मिळावं म्हणून प्रयत्न केले नाहीत, उलट आम्हाला घर मिळवून यासाठीच जास्त प्रयत्न झाले लोकांनी. कारण कडक शिस्तीत वागल्यामुळे अनेक माणसं ते आवडत नसतं. शंकरराव चव्हाण साहेबांच्या म्हणजे ह्या लोकांनी असे प्रयत्न केले, हे ते कुसुमताईंनी लिहिलेलं आहे. असं दुःखानं म्हणावं लागतं असं त्यांनी लिहिलेलं आहे. घर मिळण्याच्या प्रयत्नातही दुःख वा त्रास आम्ही अगदी मोकळ्या मनानं आनंदाने सहन केला. या परिस्थितीत आम्हाला वणवण भटकावं लागलं, तरी या परिस्थितीत आमचे खूप हाल झाले असं अजिबात मानत नाही. हाल कसले आले त्यात, ती तर आम्ही स्वतःहून स्वीकारलेली परिस्थिती होती. कारण त्यांना याच्यातून हे सांगायचं आहे, कारण हे वर्तस्थ जगायचं, निस्पृह वृत्तीने जगायचं, ही भावना आणि भूमिका घेऊन जगत असल्यामुळे स्वतःहून स्वीकारलेली घराकडून काय याचा अर्थ ज्यांच्याकडे बंगले वगैरे गाड्या मंत्र्याकडे त्या काळात होत्या, म्हणजे ते भ्रष्टाचारानंच त्यांचे घरं होते असं म्हणायचं नाही. पण यांची घरची परिस्थिती चांगली असेल त्यांची असते, परंतु यांची घरची परिस्थिती चांगली नव्हती आणि गैरमार्गाचा अवलंब करायचा नव्हता. मग आहे त्या सिच्युएशनमध्ये राहायचं हे त्यांनी ठरवलं होतं. या अर्थाने त्यांनी म्हटलेलं आहे, आम्ही ही स्वतःहून स्वीकारलेली परिस्थिती, आम्ही कुठल्या गैरमार्गाचा वापर केला नाही असं त्यांना सांगायचं आहे. स्वतःहून स्वीकारलेली परिस्थिती होती. आमच्या स्वाभिमानानं दाखवलेला ते एक राजमार्ग होता. यातच सारं काय. मित्र, हे सांगण्यामागे हेतू आहे की हे जर मोहामध्ये पडले असते तर आज त्यांच्याबद्दल जी एक समाजामध्ये पूजनीय भावना आहे ती राहिली नसते. मित्र, त्यांना एकूण त्यांच्या
मुलींची नावं यासाठी माहीत असणं गरजेचं आहे. त्यांना 4 मुली आणि 1 मुलगा अशोकरावजी चव्हाण साहेब. पण एक मुलगा शिवाजी नावाचा मुलगा अल्पायुष्य ठरला, हा एक भाग आहे. तर मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे की कुसुमताईंनी ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सहन केल्या. आणि मग कार्यकर्त्यांना, कारण साहेब कार्यमग्न असताना कार्यकर्ते भेटायला यायचे, त्यांचे काही कामं असायचे. या संदर्भामध्ये कुसुमताईवर जे मी एक संपादित पुस्तक करत आहे, त्या पुस्तकामध्ये त्यामध्ये अनेकांचे लेख आहेत. ते खूप दिवसापासूनचं काम सुरू आहे. त्यांच्यावर जवळपास 22 लेख याच्यामध्ये आतापर्यंत झालेले आहेत. त्या लेखामधील काही जणांची प्रतिक्रिया काय आहे त्यांच्याविषयीची, तर मी थोडक्यात आपल्याला सांगू इच्छितो. तर यामध्ये माजी आमदार अमिताताई अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या संदर्भात काय म्हटलंय, हे याच्यातले बरेचसे लेख मी मुलाखती घेऊन तयार केलेले आहेत आणि काही लेख हे स्वतःहून त्यांनी दिलेले आहेत. आणि त्यामध्ये जे काही मुलाखत घेऊन तयार केलेले लेख आहेत त्यातले काही लेख आणि मग काही स्वतः दिलेले. आता त्यामध्ये कुसुमताईबद्दल राजकारणामध्ये मला जे काही गायडन्स केलं, मार्गदर्शन केलं, म्हणून त्या माझ्या राजकीय गुरु आहेत असं अमिताताई चव्हाण यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी एका ठिकाणी सांगितलंय की साध्या पद्धतीने राहणं, उच्च विचाराचं जगणं त्यांना मनस्वी आवडे. देशाचे गृहमंत्री असणाऱ्या व्यक्तीची पत्नी असतानाही त्या शेतीत अगदी मनापासून रमत. शेतीचे त्यांना विलक्षण आवड होती. काही दिवस त्या शेतात मुक्काम टाकून देखील राहिल्या. हे ते केवळ शेतीविषयक प्रेमामुळेच. दिल्लीत असतानाही त्या राहत असलेल्या मोकळ्या जागेत त्यांनी गहू पिकवला होता. या गोष्टीचं सर्वांना आश्चर्य वाटेल अशा पद्धतीचंही त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि सासूपेक्षा आम्हाला त्या आईच वाटत. मी त्यांना आई म्हणून संबोधत असे. त्यांचं घरामध्ये बारकाईने लक्ष असे. सगळ्यांची त्या अत्यंत काळजीने देखभाल करत मला त्यांनी संसाराचे अनेक मौलिक धडे दिले. अशा पद्धतीचं त्यांनी यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे पुढं त्यांच्या मुलींचे लेख आहेत. त्यामध्ये प्राचार्य डॉक्टर रावसाहेब शेंदारकर सरचा आहे. अनेकांचे लेख याच्यामध्ये आहेत. आपण विद्याताई, प्राध्यापक विद्याताई रावसाहेब शेंदारकर यांचा लेख आहे. मतुताई सावंत यांचा लेख आहे. काही लेखांची नावं, लेखकांची नावं तेवढे मी काही जणांची सांगतो, फारसे सगळ्यांचे सांगणार. तेजस्विनी वाडेकर, ज्या आज आता आहेत नाही, त्यांचा हा लेख आहे. रेखाताई भगवानराव चव्हाण यांचा लेख आहे. आणि काही कविता देखील आहे त्याच्यामध्ये. काही जण, जगदीश कदम सरांची कविता आहे, सुधाकर गाजरे यांची कविता आहे, प्राध्यापक संभाजी तिडके यांची कविता आहे त्यांच्यावर लिहिलेली. अशा अनेक कविता आहे त्यांच्यावर लिहिलेल्या आहे. ते पुस्तक तुम्हाला काही दिवसांना मिळेल. या संदर्भात अशोकरावजी चव्हाण साहेबांची मुलाखत घेऊन त्यावर एक लेख त्यामध्ये ॲड होत आहे. मित्र, हे सांगण्याचा हेतू आहे की त्यांच्याविषयी एकही पुस्तक अजून झालेलं नाही. आणि हे पुस्तक आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खरंच हे फार उणीव राहून गेलेली होती. त्यांचे अनेक जणांचे जे अनुभव त्यांनी व्यक्त केलेले आहेत. म्हणून इतिहास केवळ निर्माण होऊन चालत नसते, तो इतिहास समाजासमोर आला पाहिजे ही भावना घेऊन
मी या निमित्तानं सांगू इच्छितो की समाजामध्ये जे काही कार्य जो माणसं करतात त्याचा नोंद तर होते, पण ती एकत्रित नोंद ग्रंथरूपानं येऊन समाजासमोर आली पाहिजे ही भावना व्यक्त करतो. कुसुमताईंनी आयुष्यभर ज्या साधे पद्धतीने आणि कार्यकर्त्यांची आई म्हणून देखील त्या वावरल्या आणि त्यांनी या जगाचा निरोप 27 फेब्रुवारी 2003 रोजी घेतला. पहिली त्यांची पुण्यतिथीचा दिवस आणि शंकरराव चव्हाण साहेबांचं नांदेडमध्ये, कारण शंकरराव चव्हाण साहेबांचा 26 फेब्रुवारीला मृत्यू मुंबईत झाला. त्यांचं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं ITMच्या कॉलेजमध्ये, आणि त्याच बाजूला तिथं कुसुमताईचा पहिल्या पुण्यस्मृतीचा फोटो लावण्यात आला. म्हणजे सांगायचा हात किती एकाच वर्षामध्ये शंकरराव चव्हाण साहेबांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे. दोघांनाही विनम्र अभिवादन करून मी थांबतो.